तर महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत नेते मंडळींची अनेक विधानं चर्चेचा विषय ठरतायत। याच दरम्यान एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या खास पॉडकास्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांविषयी असंच एक मोठं विधान केलंय। खरा मित्र तोच असतो जो चुका दाखवून देतो असं सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजूनही आपली मैत्री कायम असल्याचं सूचक विधान केलंय। त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। तुमचे मित्र होते की काही देवेंद्र फडणवीस? तुम्ही भूतकाळात का जाता? मग आज आहेत ते तुमचे मित्र? असं आहे ना, हे त्यांनी पण आधी बोललं पाहिजे ना। म्हणून मी ते म्हणतोय की धोकेबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला। आणि खरा मित्र तो असतो की जो मित्राची चूक दाखवतो। आणि चूक दाखवणाऱ्या मित्राला जर तुम्ही शत्रू मानणार असाल तर कोणाचा प्रॉब्लेम आहे हा ज्याचा त्यांनी ठरवावा। मी तुम्हाला सांगितलं की बदलापूरमध्ये त्यांनी विकृत नगरसेवक जो केलेला आहे स्वीकृत, ही हिंदू संस्कृती नाही हे मी ठामपणे त्यांना सांगतोय। हे सांगताना जर ते मला शत्रू मानत असेल तर मी नाईलाज आहे माझा। देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळी पाठीत खंजीर खुपसणारे कधीच मैत्रीची भूमिका पूर्ण करू शकत नाही। आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात। देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं, पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे। त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ नाही। तिकडे नाशिकमध्ये गोदा काठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे।